22 जानेवारीला पार पडणाऱ्या श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरात उत्साह दिसून येत आहे। मात्र अकोल्यात श्रीरामाच्या प्रतिमेसह श्रीराम लिखित भगव्या झेंड्यांची मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण झाला आहे। यामुळे इंदूर सुरत येथून ध्वज आणण्यात येत आहे। 22 जानेवारी हा दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याची तयारी देशवासियांनी केली आहे। याकरिता घरोघरी भगवे झेंडे लावण्यात येत आहे। मात्र अकोल्यात श्रीरामाच्या प्रतिमेसह श्रीराम लिखित भगव्या झेंड्याचे तुटवडा निर्माण झाला आहे। अकोला जिल्ह्यात रामध्वजाची मागणी वाढली आहे। यासाठी इंदोर सुरत येथून ध्वज आणण्यात येत आहे। रामध्वजाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं किमतीत वाढ झाली आहे। याचा एक कारण ट्रक चालकांनी पुकारलेला संप सुद्धा असल्याचं दुकानदार म्हणत आहे। सध्या अकोला जिल्ह्यातील ठोक विक्रेत्यांकडे 1 लाख रामध्वज आहे। मात्र पुरवठा अल्प असल्यानं विक्रेते आणि ग्राहकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। माल सगळं जे आहे ते आता गॅरेज बंद असल्यामुळे पहिले सगळ्यात पहिले जे होतं की शॉर्टेज जास्त वाढलेलं आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे की 22 तारखेचं जेव्हा रामाचं आता हे मंदिराचं निर्माणची गोष्ट सुरू झालेली आहे, तर मग त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जे आहे ते लोकांची डिमांड वाढलेली आहे। लोक प्रत्येक जणांना जे आहे ते घरामध्ये घरोघरी जे आहे ते झेंडे लागत आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना झेंडे पाहिजे। आमच्याकडे जे आहे ते सगळ्यात जास्त आता जे आहे ते सेल होऊन राहिलं आहे। झेंडेचा झालाय, रामरक्षा स्तोत्र चालली आहे, रामायण विकून राहिलो आम्ही। त्याच्यानंतर काय की आता सगळ्यात जास्त असल्यामुळे आमच्याकडे शॉर्टेज झालेलं आहे मालाचं भरपूर। आता आम्ही तरी पण जे आहे ते आम्ही सगळ्यांची ऑर्डर घेऊन राहिलो आहे आणि माल ते आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणे म्हणजे बोलून सगळ्यांना जे आहे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत।